हॅलो मॉम्स, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. भरपूर दिवसांनी भेटतोय मान्य आहे, आणि खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीवर जेव्हा आपण अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर जे तो विषय तुम्हाला समजायला लागतो आणि त्याच्यातून तुम्हाला जो आनंद मिळतो, आणि जेव्हा तुम्ही आनंदी होता आणि तुम्हाला आनंद शेअर करावासा वाटतो, ती स्टेज असते ना, ती खूप छान स्टेज असते. तुम्ही नक्की ही स्टेज अनुभवा. जेव्हा तुम्ही पण असं काहीतरी नवीन शिकाल आणि तुम्हाला ती गोष्ट खूप छान प्रकारे दुसऱ्यांनाही समजावून सांगता येईल आणि दुसऱ्यांनाही तुम्हाला त्या गोष्टीतून आनंद देता येईल, तर तुम्ही हे नक्की करा. आता सध्या मी करते, त्याच्यामुळे तुम्ही सध्या ह्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा की मी काय शिकली आणि तुम्हाला काय देणार आहे. सो मी मेडिटेशनच्या नवीन थेरपी शिकली आहे, आणि बॅलन्स लाईफस्टाईल कसं असावं आपलं एकूण गृहिणींचं किंवा वर्किंग वुमनचं किंवा इतर कम्युनिटीचं पण कसं असावं बॅलन्स्ड लाईफस्टाईल, हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे मी तुम्हाला शिकवणारही आहे. आणि त्याच्यासाठी काय काय आपल्याला मदत लागणार आहे, कशा कशाची मदत घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, म्हणजेच बॅलन्स लाईफस्टाईल कसं करू शकतो, मेडिटेशन थेरपीज कशा करू शकतो, या सगळ्यांसाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. तर हा आपला इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे की मी काही मेडिटेशन थेरपीज डिझाईन केल्या आहेत आणि त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पुढच्या व्हिडिओपासून. सो हा व्हिडिओ याच्यासाठी होता की तुम्हाला माहिती असावं की ह्या ज्या थेरपीज आहेत या कशा यूज करणार आहेत आणि काय त्याचे फायदे काय आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय मिळू शकतं, आपल्या लाईफमध्ये काय चेंजेस येऊ शकतात, यासाठीच हा व्हिडिओ मी बनवला आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो मेडिटेशन शिकताना, मेडिटेशन तर मी खूप दिवसांपासून करते, खूप दिवसांपासून शिकते, पण जेव्हा मेडिटेशनचा आपण नवीन फॉर्म शिकतो, जेव्हा त्याची नवीन पद्धत शिकतो, तेव्हा जो मिळणारा आनंद असतो ना, आणि ती पद्धत आपल्याला यायला लागते, याहून मोठा आनंद नाही. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो आणि ती आपल्याला चांगली जमायला लागते आणि ती आपल्याला दुसऱ्यांना शिकवावी वाटते, यापेक्षा मोठा आनंद नाही. सो या थेरपीज करताना पहिले स्टार्टिंगला तुम्हाला जड जाईल, तुम्हाला होणार नाही, काही काहींना नाही जमत, भरपूर विचार येतात. जेव्हा ध्यान केंद्रित करतो आपण, श्वासांवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. सबकॉन्शियस माइंड मेमरीमध्ये जेवढ्या साचलेल्या गोष्टी असतात त्या बाहेर काढतो, मग त्या निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो कुठलंही. आणि कॉन्शियस माइंड आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी, फिजिकल म्हणजे इकडेच आपल्याला पायच दुखतोय, पाठच दुखते, हे जाणवून देतो कॉन्शियस माइंड. सो बिगिनर्ससाठी जेव्हा मेडिटेशन पहिल्यांदा जे सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी पण ह्या थेरपीज खूप उपयुक्त ठरतील. आणि जे पहिल्यापासून मेडिटेशन करत आहेत, ज्यांना ह्या थेरपीज बद्दल अवेअरनेस नसेल, त्यांनाही ह्या मेडिटेशनच्या थेरपी करून खूप आनंद होईल. आणि आनंदी राहणे आणि आनंद वाटणे हीच आपली टॅगलाईन आहे ना, सगळ्यांनी सुखी समाधानी आयुष्य जगावे आणि सगळ्यांनी आनंदी राहावे, हीच आपली टॅगलाईन आहे आणि हीच आपण पुढेही कंटिन्यू ठेवूया. सो आपण लवकरच येतो आहे पुढच्या व्हिडिओपासून. तुम्हाला मी एक एक थेरपी शिकवत जाईल, जेणेकरून तुम्ही ती थेरपी ऐकून तुम्ही मेडिटेशन कराल आणि माझे इन्स्ट्रक्शन फॉलो कराल आणि छान आयुष्य जगाल, आनंदी आयुष्य जगाल. बस आज इतकंच. आपण भेटूया पुढे नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हा आपण याच्यावर सविस्तर चर्चा करूया, पहिल्या थेरपीबद्दल आणि इतरही काही गोष्टी नवीन चर्चा करूया. सो आज इतकंच. धन्यवाद.